तुम्ही म्हणला मुस्लिम साहेबांशी ठीक आहे, मी त्यांना मान सन्मान आमचं त्यांना असणार, ते माझे पालकमंत्री आहेत, आता मंत्री आहेत, त्यामुळे त्याला दुबत नाही. तर मी तुमच्यावर मला पण मंत्री नाही इथं ड्रग्स पुरले जातात दिलेलं जर जागा असं काढून कोण घेणार असेल तर मी निश्चितपणे गप्प बसणार नाही. या केबिनला तर हात लावताच कामा नाही. प्रकरण अनेक वेळा जेलमध्ये पण गेलो, आम्हाला काही फरक पडत नाही. पण रुग्णालयाच्या आवारामध्ये जे काही अतिक्रमण होतं ते गेल्या अनेक वर्षापासूनचं अतिक्रमण या ठिकाणी आहे. प्रशासनानं खरं म्हणजे सामंजस्याची भूमिका घेऊन या सर्वांना बोलून घेऊन जिथं त्यांना योग्य वाटते त्या ठिकाणी हे त्यांना धंदा करण्यास मुभा द्यायला पाहिजे होती. पण अशी कुठलीही प्रक्रिया न राबवता, कुठलीही नोटीस न देता एका दिवसात अशी कारवाई करणे म्हणजे गोरगरिबांच्या पोटावर मारण्याचा प्रकार आहे. मी असं कदापि होऊन देणार नाही. खरं म्हणजे या विभागाचा निर्णय आहे की या आवारामध्ये कुठलं अतिक्रमण नको. पण पूर्वीचं काय तर एक्झिस्टिंग अतिक्रमणं जी आहेत त्या ऑफिसरनं तिथल्या अजून प्रमुख असून त्यांना निर्णय घ्यायचे. आणि त्यामुळे मी डीनला या ठिकाणी आज विनंती केलेली आहे की हा निर्णय होत असताना तुम्ही असं लोकांना ओढ्यावर पाडू शकत नाही. तुम्ही प्रस्ताव मंत्रालयाला सादर करा तुमच्या डिपार्टमेंटात, त्यानंतर आम्ही प्रस्ताव मंजूर करून घेऊ. जर त्या तुमच्या खात्याचं असं म्हणणं असेल की या ठिकाणी आम्हाला देता येणार नाही तर तुम्ही या ठिकाणी डीन म्हणून तुम्हाला अधिकार आहेत आणि तुम्ही त्यांच्या तुम्ही एकत्र बसा, त्या लोकांना एकत्र घ्या आणि तिथं योग्य जागा वाटते की जेणेकरून सीपीआरच्या येत असणाऱ्या लोकांना पण अडचण व्हायला नको आणि आमच्या या लोकांची व्यवसाय पण झाली पाहिजे. अशा पद्धतीनं निर्णय घ्या आणि त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी कबूल केलेलं आहे. आपण जे पाठीमागं ही केबिन पाहतो शिवसंदेश, खरं म्हणजे ही केबिन तर 1997 साली शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी त्यावेळेला ही केबिन टाकण्यास परवानगी दिली आहे. तसं पत्र पण आपल्याकडे आहे किंवा लेखी आहे. हा त्यांनी प्रस्ताव पुढे पाठवून हा नियमित करून घेतला नाही, एवढाच या केबिनमधला फरक आहे. आणि मुळात कसं आहे जे कार्यकर्ते कुणासाठी ह्या केबिन वगैरे दिले असतात शासनानं 1983 पासून हिंदू एकताची चळवळ कोल्हापूरला सुरू झाली. त्या चळवळीतला पहिला कार्यकर्ता म्हणून या संग्रामचे वडील त्या ठिकाणी होते. त्यासाठी केबिन त्या ठिकाणी दिलेली आहे. काहीतरी हिंदुत्वासाठी योगदान आहे, समाजासाठी योगदान आहे म्हणून दिलेलं जर जागा असं काढून कोण घेणार असेल तर मी निश्चितपणे गप्प बसणार नाही. या केबिनला तर हात लावताच कामा नाही. आणि उरलेल्या पण केबिन जे आहेत मी आत्ताच सांगितलेलं आहे आणि या मतावर मी ठाम आहे, या लोकांना इथनं काढून देणार नाही. यांना योग्य जागा द्या आणि हा निर्णय घ्या. सर, ह्या प्रश्न कायमस्वरूपी मिटावा किंवा ह्यासाठी एक लिगली चळवळीला परवानगी व्हावी यासाठी नेमकं काय केलं? बघा काय होतंय, काळाच्या ओघात आपण आपापल्या कामात राहतो. आमच्याकडे प्रस्ताव आले की आम्ही मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतो. शासनाची डिपार्टमेंट 100 आहे, लोकांची कामं हजारो असतात, त्यामध्ये आम्ही काम करत असतो. तरी पण अशी परिस्थिती ज्या ज्या वेळेला उद्भवेल त्या वेळेला मी कुठल्याही प्रजा लोकांच्यावर अन्याय होऊन देणार नाही. माझी भूमिका माझा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे द्यावा. आपण त्यामध्ये पुढाकार घेऊन आणि लोकप्रतिनिधींना आम्ही सांगतो. मला असं वाटतं की शासनाचा निर्णय आहे या आपल्या पद्धतीच्या आवार काय करू जे एक्झिस्टिंग आहे त्यांना काय करायचं आहे आपण लोक निर्णय घ्यावा असा पण त्यामध्ये उल्लेख जो आहे ना निर्णय घेऊ शकतो. 1950 पासूनचं इको काय ते म्हणजे केबिन आहे विश्वास हॉटेल. त्याच्यानंतर गेल्या 25 वर्षातली काही जण आहेत, 15 वर्षातली आहे. साहेब आपली भूमिका काय आहे, अन्याय व्हायला लोक त्याला आपण काय याच्यासाठी काय तुमची धोरण आहे ते क्लिअर करा. विनंती आहे तोपर्यंत थांबू द्या, त्यांना पण अडचण नाही असू द्या अडचण. मला जर कोणाला विधानसभेचा अनुभव आहे, मला जे आर त्यांना बोलतो कायद्यानं बोलवलं तेव्हा कलेक्टर लेवल आहे, याचे अधिकार तुमच्याकडे आहेत. का फुटबॉल करता मी तुम्ही मला काल मला फोन केला की तुम्ही म्हणला मुस्लिम साहेबांशी केला ठीक आहे. मी त्यांना मान सन्मान आमचं त्यांना असणार, ते माझे पालकमंत्री आहेत, आता मंत्री आहेत, त्यामुळे त्याला दुबत नाही. तर मी तुमच्यावर मला पण मंत्री नाही कसं असं बोलू शकता त्यांच्यावर बोला. त्यांच्यावर तुम्ही प्रमुख आहे, जसं जिल्हाधिकारी तुमचा डीन आहे, तुम्हाला माहिती आहे डीन पोस्ट मी सांगायची काही गरज नाही. काय उच्च दर्जाची पोस्ट आहे, जिल्हाधिकारी लेवलची पोस्ट आहे, तुम्ही अधिकार घेऊ शकता आणि त्यांचे अधिकार त्यांच्यापर्यंत आहेत. तुम्ही चांगले अधिकारी आहात, तुम्ही एखादा निर्णय चांगला घेऊ शकता. शेवटी तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही तुमच्या मंत्र्यांना पण सांगू शकता की बाबा एवढी जर नाही करता मी काही करू शकत नाही. शेवटी कसं होतं बघा, एखाद्या रस्त्यावर आणलं कारण या आम्ही फेरीवाल्यांच्या बाबतीत आलेल्या व्यापाऱ्यांच्या अशाच प्रकारे अनेक वेळा जेलमध्ये पण गेलो, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. पण ते योग्य नाही ना असं अचानक सरकारमध्ये आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगतो तुम्ही ते काय त्यांचं फक्त पुनर्वसन तुमचं आत्ता आहे तिथं तुम्हाला मान्य नसेल साईडला लावून द्या.
आणि ते बसा त्यांच्यावर मिटिंग घ्या. तुम्ही पण पुढचं फ्लेक्झिबल राहा किंवा एवढी नाही एवढी जागा घ्या, कायमचं करून घ्या. दरवेळा तुमच्या डोक्यावर आमच्यासाठी 2-3 जागा आहे की ज्या CPRच्या कुठल्याही वाहतुकीला किंवा कुठल्याही अँब्युलन्सला अडथळा करणार नाही. तर माझ्यामध्ये आपल्याला तर विनंती करतो की एक त्याचा उद्देश जो आहे त्यांचा तो उद्देश त्या लोकांनी पाळला पाहिजे. सरकारमध्ये कैदी असतात तिथं बऱ्याच वेळा आमचं नाव खराब होतं कोल्हापूर, तिथं ड्रग्ज पुरले जातात त्यासाठी अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.